श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मी तेजस तुमचे स्वामी भक्त चॅनलवर मनापासून स्वागत करतो. स्वामी भक्तांनो, तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आजचा हा स्वामी संदेश श्रद्धा, विश्वास आणि सकारात्मक विचार वाढवण्यासाठी आहे. मन शांत करून स्वामींचे स्मरण करत हा संदेश ऐका. जर हा संदेश तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. स्वामी म्हणतात, बाळा, जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरी घाबरू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. पण माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझे कर्म प्रामाणिकपणे ठेव. प्रत्येक संकटामागे एक नवीन संधी लपलेली असते. कधीही दुसऱ्याच्या यशाचा मत्सर करू नकोस. प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ मिळते. दुसऱ्याचे भले झाले तर आनंद मान, कारण दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणाऱ्यावर माझी विशेष कृपा असते. जीवनात संयम खूप महत्त्वाचा आहे. झाड लावल्याबरोबर फळ मिळत नाही, त्यासाठी वेळ, पाणी आणि काळजी लागते. तसेच तुमच्या प्रार्थनांनाही योग्य वेळ येईपर्यंत धीराने वाट पाहावी लागते. रोज काही क्षण माझे नामस्मरण करत. नामस्मरणाने मन शांत होते, भीती कमी होते आणि विश्वासात वाढतो. जिथे श्रद्धा असते तिथे निराशेला जागा नसते. आई वडिलांचा आदर करा, ज्येष्ठांचा सन्मान राखा, गरजूंना मदतीचा हात द्या. कोणालाही शब्दाने दुखवू नका. गोड बोलणे हेही मोठे दान असते. स्वामींची तुलना दुसऱ्यांशी करू नका. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. तुमचा मार्ग तुमच्यासाठीच घडलेला असतो. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा आणि सातत्याने प्रयत्न करत राहा. वाईट काळ कायमचा राहत नाही. जसा काळ बदलतो तशी परिस्थितीही बदलते. म्हणून संकटात धैर्य सोडू नका. अंधारात नंतर सूर्य उगवतो, तसेच दुःखानंतर आनंदही येतो. पैशापेक्षा चांगले चरित्र मोठे असते. संपत्ती कमी जास्त होऊ शकते, पण चांगला स्वभाव आयुष्यभर साथ देतो. म्हणून प्रामाणिकपणा कधीही सोडू नका. तुमच्या घरात प्रेम, विश्वास आणि एकता असेल तर ते घर मंदिरासारखे पवित्र बनते. रागापेक्षा प्रेमाची भाषा वापरा. क्षमा करायला शिका. स्वतःवर प्रेम करा, पण अहंकार बाळगू नका. नम्रता हा माणसाचा सर्वात सुंदर दागिना आहे. नम्र व्यक्तीला प्रत्येक ठिकाणी मान मिळतो. आज जे आहे त्याबद्दल परमेश्वराचे आभार माना. कृतज्ञ मनात आनंद कायम राहतो. तक्रार करणारा माणूस कधीही समाधानी राहत नाही. कधीही खोटेपणाचा आधार घेऊ नका. सत्याचा मार्ग कठीण असला तरी शेवटी विजय सत्यातच होतो. दररोज एक चांगले काम करण्याचा संकल्प करा. एखाद्याला मदत करा, एखाद्याला धीर द्या किंवा एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणा. हीच खरी सेवा आहे. लक्षात ठेवा, तुमच्या प्रत्येक चांगल्या कर्माची नोंद परमेश्वराकडे असते. त्यामुळे चांगुलपणा कधीही सोडू नका. स्वामी म्हणतात, मी तुमच्या प्रत्येक प्रार्थना ऐकतो. योग्य वेळी योग्य ते देतो. त्यामुळे अधीर होऊ नका. आयुष्यात कितीही मोठे यश मिळाले तरी माणुसकी जपा, कारण शेवटी लोक तुमच्या पैशांमुळेच नाही तर तुमच्या स्वभावामुळे तुम्हाला लक्षात घेतात. रोज सकाळी उठल्यावर स्वामींचे नाम घ्या आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा. दिवस अधिक आनंदी जाईल. आजचा हा संदेश तुमच्या मनाला आवडला असेल तर तो तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही सकारात्मक प्रेरणा मिळेल. चला, शेवटी सर्वजण मनापासून एकदा म्हणूया, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.